येत होते. अमोल, ए पूजा गप्प का बोल की ग, कधी येणार सांग ना. अमोलचे केविलवाने शब्द पूजाच्या हृदयाला घायाळ करीत होते. पूजाला देखील कळत नव्हते काय होत आहे. तिला देखील गावाकडे जाण्याची ओढ लागली होती. अखेर तिने गावाला येण्याचा अमोलला शब्द दिला. पूजा बरोबर अमोल, मी नक्कीच येईल बघ आई. ला विचारते आईने परवानगी दिली की येते, मला पण आवडेल तुमच्या सर्वांच्या सोबत पुन्हा सुंदर डोंगरावर फिरायला. पूजा असे म्हणाल्याने अमोलला खूप आनंद झाला होता. पूजा येणार असल्याच्या आनंदात होता. तो पुन्हा हिरव्यागार उंच डोंगरावर निघून गेला होता. मन भरून निसर्गरम्य वातावरणात बासरी वाजविण्यात बेधुंद झाला होता. तिकडे पूजाचे मन आजपासून जास्तच अस्वस्थ झाले होते. तिला मुंबईत शहरात कोंडल्यासारखे वाटू लागले. ती सतत गावातील अमोलच्या विचारात मग्न झाली होती. काही दिवस दोघांचे कसे बसे गेले, पण पूजाने आत्ताच यावे असे अमोलला वाटत होते. एक दिवस त्याला वर्षा सारखा मोठा वाटू लागला होता. दर दिवस त्याची नजर गावाकडे येणाऱ्या बसकडे जात होती, पण पूजा काही दिसत नव्हती. त्याला खूप उदास वाटू लागले होते. पूजाशिवाय अमोलला सगळे सुंदर डोंगर, दरी, हिरवी झाडे भकास वाटू लागली होती. पूजाच्या आठवणीने अमोल व्याकुळ झाला होता. अमोलने डोंगरावर बसून पूजाला फोन लावला. पूजाची मोबाईल रिंग वाजली आणि पूजाचे मन भरून आले. अमोल ताटलेल्या कंठाने, पूजा, अमोल बोलतोय, येणार होती ना तू, का नाही आली ग? रोज किती वाट बघातो मी तुझी, काय झालंय मलाच कळाना ग. भाकर पण गोड लागना जगू सुद्धा वाटेना बघ, तुझी शपथ अमोल, लवकर ये ना ग. अमोलचे शब्द कानावर पडताच पूजाला हुंदके आवरता आले नाही. पूजा, अमोल, मी आता नक्कीच येईन बघ, तू आता काळजी करू नको आणि कधीही परत न जाण्यासाठी. अमोल, पूजा, तू खरंच येणार का? माग पण बोलली होती पण आली नाही. पूजा, आजच ये की ग असे म्हणत हुंदके देऊ लागला अमोलचे अव्यक्त प्रेमाने. पूजाचे मन घायाळ झाले होते आणि पूजासाठी बासरीतून गाण्याचे मधुर सूर निघाले. आजारे आजारे वो मेरे दिलभर, आजा दिल की प्यास बुझा जा रे. मोबाईलमधून बासरीचे मधुर सूर पूजाच्या कानावर पडत होते. पूजा अस्वस्थ झाली होती एका गुराखी अमोलच्या प्रेमाने. ती घायाळ झाली होती. तिने सर्व काही त्याग करून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनाला गावाची ओढ लागली होती. पूजाने गावाकडे जाण्यासाठी थेट रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेची वाट पाहत होती. एवढ्यात प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्याची अलाउन्स होताच धावतच पूजा रेल्वेमध्ये जाऊन बसली. थोड्याच वेळात रेल्वे सुटली व भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने धावत होती. दिवसभरचा प्रवास करून रेल्वे संध्याकाळच्या सुमारास सोलापूर स्टेशनवर येऊन थांबली होती. पूजाने धावतच खाली उतरून सांगवी ला जाणाऱ्या एस.टी. बसकडे गेली. संध्याकाळची एकच शेवटची बस सांगवीकडे जाण्यासाठी उभी असल्याने पूजाला खूप बरे वाटले. बसमध्ये बसून बस सुटण्याची वाट पाहत होती. तिची नजर मोबाईलवर गेली. अमोलचे कॉल येऊन गेल्याचे अनेक मेसेज पडले होते. ती मनाने खूप घाबरली होती. अमोलला परत फोन केला परंतु रेंज नसल्याने फोन लागत नव्हता. अमोल दिवसभर पूजाची आतुरतेने वाट बघत होता. एवढ्यात एसटी बस सांगवी गावाच्या दिशेने धावू लागली. काही वेळानंतर बस सांगवी थांब्यावर येऊन थांबताच पूजा गडबडीने उतरून गावाच्या दिशेने वेगने चालू लागली. संध्याकाळची वेळ झाली होती. सूर्य मावळत होता. सर्व जनावरे डोंगर दऱ्यातून गावाच्या दिशेने निघाली होती. पक्ष्यांचे थवे उंच डोंगरावर घरटे शोधत होते. अमोल डोंगराच्या उंच टेकडीवरून एस.टी. बसकडे नजर लावून बघत होता. एस.टी.तून अनेक जण उतरले होते. अमोलची नजर पूजाला शोधत होती. अंतर लांब असल्याने स्पष्ट दिसत नव्हते. पूजाला ओढ लागली होती गावात पोचायची, आपल्या अमोलला भेटायची. ती झपाझप पावले टाकीत चालत होती. पूजा डोंगराच्या पायथ्याला पोचल्यावर अमोलच्या नजरेस पडताच बेभान झालेल्या अमोलने जोरात आवाज दिला, पूजा, पूजा. डोंगर दरीतून पूजा. पूजाच्या प्रतिध्वनीने आवाज घुमताच पूजाने डोंगराच्या उंच टेकडीवर बघितले. अमोल बेभान होऊन डोंगरावरून पूजाकडे धावत होता. धावता धावता अमोलचा पाय दगडावर अडकल्याने अमोलचा तोल गेला व अमोल गडगडीत खाली आला. त्याला खूप मार लागला होता. डोक्यातून रक्त निघाले होते, रक्तबंबाळ. अमोलला बघताच पूजाने जारोत किंचाळी मारली. अमोल तसेच जखमी अवस्थेत उठून पूजाच्या दिशेने पुन्हा धावू लागला. पूजा देखील अमोलच्या दिशेने धावत होती. दोघे समोरासमोर येताच दोघांनी मिठी मारली. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. पूजा, मला सोडून जाऊ नको ग, मी जगणार नाही तुझ्याशिवाय असे म्हणत हुंदके देत पूजाला म्हणत होता. पूजा देखील अमोलच्या प्रेमात घायाळ झाली होती. नाही रे अमोल, मी नाही जाणार तुला सोडून.
पूजा असे म्हणताच अमोलच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. दोघांनी हातात हात धरून कायमचे एक दुसऱ्याचे झाले. या अनोख्या प्रेमात दोघे बुडून गेले.